नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्मप्रौढीचा सगळा दोष घेऊन सुद्धा मला असं वाटतं की पत्रकारिता ही जर एका विशिष्ट उद्देशानं असेल आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्र हित हाच तुमचा प्राधान्यक्रम असेल तर कोणत्याही विचारधारेचं सरकार असू द्या, त्या सरकारचे कुठे कशाही स्वरूपाचे इंटरेस्ट हे गुंतलेले असू द्या, पण सरकार प्रतिसाद देतं. आणि मी जेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, कारण मी स्वतः ऊस उत्पादक शेतकरी आहे, म्हणजे शेतकरी आहे आणि वारकरी संप्रदायाचा जो प्रभाव आहे, मला नेहमी असं वाटतं की तो प्रभावच तुम्हाला महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं तुम्ही विचार करा असं सुचवत राहतो. तर जेव्हा 6-7 भागाची ही मालिका केली आणि मी म्हणून मुद्दामून टॅग केलं आहे की अर्धी मोहीम फत्ते झालेली आहे, पूर्ण मोहीम फत्ते झालेली नाही. कारण मला खाजगी साखर कारखानदार असलेले श्री माने, त्याच्यानंतर श्री जाचक साहेब जे सहकारी साखर कारखाने चालवतात, ह्या मंडळींनी या मोहिमेतल्या आणखीन काही, कारण आता माझ्याकडे साखर आयुक्तांचं पत्र आहे, मी स्वतः त्यांच्याशी बोललो, श्री राजू शेट्टी यांच्याशी बोललो आणि मग साखर व्यवहारातल्या रिकव्हरीचा जो काही काटमारीचा प्रकार आहे किंवा इथल्या शेतकऱ्यांना लुटण्याचा जो प्रकार आहे, त्या प्रकारावरती पहिला मोठा चाप बसला आहे. आणि मला आनंद आहे की आमच्या ह्या मोहिमेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पण प्रतिसाद दिला. कारण जेव्हा जेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा ते असं म्हणाले की याच्यावरती खरोखर कारवाई करण्याची गरज आहे. खुद्द ते अहिल्यानगरच्या सभेमध्ये पण बोलले होते की ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वजनामध्ये, म्हणजे जे मापात पाप करतात, तर या मंडळींच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी कठोर पावलं उचलली पाहिजेत. सो साखर आयुक्त श्री संजय कोलते पाटील यांच्याशी बोलल्यानंतर ते आज मुंबईत आहेत. ते असं म्हणाले की ह्या संदर्भामध्ये वजन, ते जे काही डिपार्टमेंट आहे वजन मापे, मुळात ह्या वजन मापे डिपार्टमेंटचीच ही जबाबदारी होती. श्री शेखर गायकवाड हे राज्याचे साखर आयुक्त असताना त्यांनी ह्या संदर्भामध्ये एक SOP तयार केली होती आणि पहिलं काम हे वजन मापे विभागाचंच होतं की ज्या विभागानं हे सगळे साखर कारखान्यातले काटे हे डिजिटल आहेत की नाही, किंवा ते नसतील तर त्याच्या संदर्भातली काय प्रक्रिया करता येईल हे पाहणं आवश्यक होतं. ते झालं नाही. मग आता ते नव्याने पुन्हा साखर आयुक्तांनी त्या संदर्भात आदेश दिलेत. त्यांनी मला असं सांगितलं आहे की संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर ते महाराष्ट्रासमोर येऊन ह्या संदर्भातली भूमिका मांडतील. मला आनंद आहे की एक मोहीम जी आम्ही हाती घेतली होती की ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वजन काट्यामध्ये तूट करून ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला प्रत्येक गाडीमागं 1, 2, 3 टनाला फसवलं जातं आहे, आणि ज्या वेळेला सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःचं संघटन जे त्यांचं आहे त्याच्या माध्यमातून एक स्वतःचा खाजगी वजन काटा उभा केला, तेव्हा त्या संघटनेचा दावा आहे त्या शेतकऱ्यांचा की 80 कोटी रुपये त्यांनी वाचवले. तेही शेतकरी मी महाराष्ट्रात दाखवले. त्यामुळे आज आता मी नीट बातमी आधी सांगतो. माझ्याकडे ते पत्र आहे जे साखर आयुक्तांनी दिलेलं आहे, आणि मग त्या पत्राबरोबर मी असं का म्हटलं की ही अर्धीच मोहीम फत्ते आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी व ऑनलाईन डिजिटल काटे बसवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत हे ते पत्र आहे. मग त्या पत्रामध्ये 2 मुद्दे आहेत. उपरोक्त विषयांमुळे आपणास कळवण्यात येते की सोयांचो शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन अचूक व्हावे आणि होणारी आर्थिक लूट थांबवावी या संदर्भात संदर्भीय पत्रातील मुद्दा क्रमांक 3 व 5 मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही 2 निर्देश देत आहोत. 1. डिजिटल व ऑनलाईन प्रणाली. कारखान्यांचे वजन काटे राज्य शासनाच्या मुख्य सर्व्हरला ऑनलाईन जोडण्याबाबत तांत्रिक निकष निश्चित करावेत, जेणेकरून प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे उपलब्ध राहील. हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडं या व्हिडिओच्या माध्यमातून तो पोहोचला पाहिजे. इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा ऊस घालायला जाल, कारण आता हंगाम जवळपास संपत आलाय, 160 दिवसाचा हंगाम आता 100 दिवसावरच येऊन ठेपलाय, तो एक वेगळा विषय आहे. पण आता डिजिटल काटे हे त्याची जी काही नोंद असेल ती सर्व्हरच्या माध्यमातून सरकारकडे नोंदवली जाणार आहे. तुमचा जो काही ऊस आहे तो तुम्हाला कळेल, साखर कारखान्याला कळेल, सरकारला कळेल, अर्थात साखर आयुक्तांना कळेल. नंबर 2, जर कारखान्यांच्या काट्याबाबत सातत्यानं तक्रारी येत असतील तर त्या ठिकाणी शासन नियंत्रित किंवा स्वतंत्र डिजिटल वजन काटे बसवण्याबाबत कायदेशीर तरतूद व अंमलबजावणीचा आराखडा तयार करावा. सदर वजन काटे बसविण्यासाठीचा निधी उपलब्ध नसल्यास आमदार खासदार निधीतून किंवा शेतकऱ्यांच्या संमतीनं त्यांच्या ऊस बिलातून नाममात्र
कपात करून हे काटे बसवण्याच्या पर्यायावर प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी. आम्हाला आनंद आहे की ही प्रशासकीय कार्यवाही आमच्या मोहिमेनंतर सुरू झाली आणि ऑब्व्हियसली शेतकरी संघटनांचं कॉन्ट्रीब्युशन पण त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. श्री राजू शेट्टी यांनी पत्र दिलं होतं या संदर्भात. सो राजू शेट्टी यांचं ह्या निर्णयाबद्दलचं काय मत आहे ते पण आपण ऐकूया. महाराष्ट्रातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे हे डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीनं एकाच सर्व्हरला जोडावेत अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः सुद्धा करत आहे. त्याचा पाठपुरावा करतोय. अखेर सरकारला जाग आली आणि साखर आयुक्तांनी वैद्यमापनशास्त्र विभाग मुंबई जे वजन काट्यांचं नियंत्रण करणारं खातं आहे त्यांना पत्र लिहिलं आहे की वारंवार वजनाबद्दल वजन काटा मारल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. माध्यमातून सुद्धा बातम्या येत आहेत आणि यावर काहीच कारवाई होत नाही. तेव्हा साखर आयुक्तांनी 2 मुद्दे वैद्यमापनशास्त्र विभागाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. एक तर प्रत्येक साखर कारखान्याचा जो डिजिटल काटा आहे तो शासनाच्या एका सर्व्हरला जोडून घ्यावा. म्हणजे प्रत्येक काट्यामध्ये काही फेरफार झाली, छेडछाड झाली तर मुख्य सर्व्हर ज्याच्या नियंत्रणाखाली आहे त्यांच्या लक्षात येईल आणि तातडीनं या काटामारीवर आळा घालता येईल. या संदर्भामध्ये काय करता येईल किंवा दुसरी एक सूचना आम्ही केलेली होती की प्रत्येक साखर कारखान्यासमोर एक सरकारी वजन काटा उभा करावा, जेणेकरून शेतकरी त्या सरकारी वजन काट्यावरून ऊस वजन करून कारखान्याला नेऊन घालतील. या काट्यासाठी जो काही निधी उभा करायचा आहे तो एकतर जिल्हा नियोजन मंडळातून किंवा आमदार आणि खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी उभा करता येणं सहज शक्य आहे. अगदीच गरज पडली तर शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थोडीफार रक्कम कपात करून जवळ जे काही 30-40 लाख रुपयाची आवश्यकता असते तेवढा निधी उभा करावा. परंतु ही जी लूट चालू आहे, सर्रास 20% वजन मारलं जातं. शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल आणि ही अशा प्रकारे दिवसा दरोडेखोरी होणार असेल तर याच्यावर आळा घालणं गरजेचं आहे. या काटामारीतून आणि रिकव्हरी चोरीतून महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारांचे काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झालेली आहे आणि या अर्थव्यवस्थेवर जर का नियंत्रण आणायचं असेल, टाच आणायची असेल तर सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही. राईट. सो आता हा निर्णय झाल्यानंतर तरी सुद्धा मी असं का म्हणतोय की ही अर्धी मोहीम फत्ते आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो पेट्रोल पंपाचं. पेट्रोल पंपावरती एक SOP आहे, स्टँडर्ड SOP आहे की पेट्रोल पंपावरच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या पेट्रोल कंपन्या आहेत त्या सतत जाऊन अचानक तपासणी करत असतात आणि मुळात पेट्रोल कंपन्यांच्या संदर्भामध्ये आजूबाजूला इतके पेट्रोल पंप झालेले की त्यांची आपापसात स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमुळं जर एक साधारण असं लोकांचं मत झालं की सो अँड सो पंपावरती भेसळयुक्त पेट्रोल डिझेल मिळतं किंवा सो अँड सो पंपावरती वजन काट्यात घट आहे तर लोक तिथं जात नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली पाहिजे की वजन काटा हा जो आहे तो शेतकऱ्यांनी त्याला हवं तिथं वजन केलं पाहिजे, त्याला हवं तिथं. साखर कारखान्यावरती नाही. साखर कारखान्यावरती यंत्रणा असावी का असावी. जर हे मी असं का म्हणतो ह्याच्यातनं कुठे ताणतणाव निर्माण करायचे नाहीत. वजन काटे हे जर शासकीय यंत्रणा प्रमाणित करते थ्रू आउट इंडियातली तर मी X ठिकाणी वजन केलं काय, Y ठिकाणी केलं काय, मी आंबेलगावला केलं काय, मी कुठं अजून काजळ्यात केलं काय किंवा अजून कुठेतरी केलं काय फरक पडतो. सो तिथलं वजन हेच प्रमाणित असलं पाहिजे कारण तिथेच खरा घोळ आहे. कारण हे वजन काटे ज्या वजन काटे खात्याच्या मार्फत ते प्रमाणित केले जातात तर ही मंडळी ही फलाने शेतकऱ्याचं आमच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली आली होती वजन करायला असं कळलं की साखर कारखानदाराला कळवतं. त्यामुळं हा मुद्दा की हे वजन काटे हे साखर कारखान्याच्या नियंत्रणात नाही, ते शेतकऱ्यांच्या नियंत्रणात असावे. 2,
ह्याच्यावरती शेतकऱ्याची मॉनिटरिंग कमिटी, जसं प्रत्येक शाळामध्ये पालकांची कमिटी असते आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पण जिथे गरज आहे, जिथे नागरी सहभाग येतो तिथे असते, तिथे शेतकऱ्याची कमिटी बसायला पाहिजे. आणि नंबर 3 आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साखर कारखानदारांनी स्वतःमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे. जसं 2 कारखाने, एक खाजगी जाणीवपूर्वक दाखवला मी आणि दुसरा दाखवला तो पंचगंगेचा जो नेवासातला आहे तो खाजगी कारखाना, इकडे भवानीनगरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होता, जे श्री जाचक चालवतात तो मानेंचा कारखाना. हे 2 उदाहरणं आहेत. कोण तुमच्यावर काय कारवाई करते, तुम्हाला कोण त्या संदर्भामध्ये फोर्स करते, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पण शेतकरी आहात, हे पण शेतकरी आहेत. तो घाम गाळतोय शेतकरी, तो निसर्गाबरोबर झुंजतोय. त्याला बाजार व्यवस्थेबरोबर तो झुंजायचं आहे, पण निसर्गाबरोबर झुंजायचं आहे. त्यामुळे हे जे मापात पाप करतोय आपण, ते पाप आपण कुठं फेडणार आहोत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आणि त्याच्यावरती जर तुम्ही काम करणार नाहीत तर मग मात्र या सरकारच्या कितीही नियंत्रणाला काही अर्थ असणार नाही. म्हणून मी म्हटलं की आत्ता ही मोहीम अर्धी फत्ते झालेली आहे. या सगळ्या मोहिमेमध्ये शेतकऱ्याला त्याला हवं त्या ठिकाणी वजन करण्याची जोपर्यंत मुभा मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की दरवर्षी हे मुद्दे चर्चेत येत राहतील. आणि महत्त्वाचा भाग काय तो आहे तुमच्या वैयक्तिक विश्वासार्हतेचा. आज साखर कारखानदारीतले हे जे मोठे मोठे राज्यकर्ते आहेत, राजकारणी आहेत, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता का शून्य झाली, त्यांनी त्याबद्दल स्वतः विचार करावा. पण मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या हिताची एखादी मोहीम आम्ही हाती घेतली आहे आणि त्याला प्रशासकीय यंत्रणेनं, राज्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं तर होत नाही. सो ज्यांनी याला प्रतिसाद दिला त्यांचे आभार, मुख्यमंत्र्यांचे आभार. पण हे एवढ्यात थांबून चालणार नाही. साखर आयुक्तांचे आभार, श्री राजू शेट्टी यांचे आभार आणि ज्या मंडळींनी पुढे येऊन आम्हाला सांगितलं त्या सगळ्यांचे आभार. पण ही अर्धीच मोहीम फत्ते झालेली आहे. पुढेही आपण त्याच्यावरती लक्ष ठेवूया. थांबूया. थँक्यू सो मच.